शिक्षण म्हणजे ज्ञानाचा विकास, शिक्षण म्हणजे क्षमतांचा विकास, शिक्षण म्हणजे समाज आणि राष्ट्राचा विकास. राज्याच्या प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असणारं शिक्षणच जर दोषपूर्ण असेल तर व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या भविष्यावर प्रश्न निर्माण होतात. असरनं ग्रामीण भारतातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर केला. या अहवालात महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत बरंच मागासलेलं असल्याचं समोर आलं. हे राज्याच्या शैक्षणिक स्थिती आणि गुणवत्तेवर एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. याची चर्चा विधानमंडळात झाली. माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण खात्याला काही की रिझल्ट एरियाज ठरवून दिले आणि त्या दिशेनं राज्याची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी आदेशित केलं. यासाठी शिक्षण मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे साहेब आणि माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार सर यांनी शिक्षणाची गुणवत्ता देशात सर्वोत्कृष्ट आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असावी यासाठी राज्याचं शैक्षणिक धोरण ठरवण्याचं काम सुरू केलं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी, शिक्षक यांची चर्चासत्र आणि कार्यशाळा सुरू झाल्या. यात वेगवेगळ्या अडचणी समजून घेतल्या गेल्या. कोल्हापूर आणि सातारा येथील 22 व 23 मे 2015 झालेल्या कार्यशाळा विशेष महत्वाच्या ठरल्या आणि प्रधान सचिव माननीय श्री नंदकुमार सरांच्या चिंतन आणि अभ्यासातून 22 जून 2015 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा शासन निर्णय राज्याला मिळाला. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकरांनी आपल्या अधिकारी सहकाऱ्यांसोबत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्याचं काम सुरू केलं. सुरुवात केली ती शिक्षकांशी संवाद साधायला, कारण शिक्षक हाच तर दुवा आहे मुलं आणि यंत्रणा यांना जोडणारा. शिक्षकांना उघडपणे सांगण्यात आलं की कोणतीही कार्यवाही तुमच्यावर होणार नाही, तुम्ही प्रामाणिकपणे पुढे या, काम करायचंय, सर्व दूर करायचंय, त्यामुळे तुम्ही सांगा, तुमच्या अडचणी सांगा. वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासानं अधिकारी आणि शिक्षकांना प्रेरणा मिळाली आणि सुमारे 15,000 अधिकारी आणि 7.5 लाख शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ध्येयानं प्रेरित झाले, झटून कामाला लागले. चळवळीचं मुख्य उद्दिष्ट होतं अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करायचं. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही शाळा दत्तक घ्याव्यात अशी संकल्पना पुढे आली. माननीय आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकरांनी ही शाळा दत्तक घ्यायचं ठरवलं आणि असं ठरवलं की शाळा अशा निवडायच्या की ज्या सगळ्यात अवघड आहेत, अडचणीच आहे आणि मग सर्वात जास्त ड्रॉपआउट, सर्वात जास्त मुळे शाळाबाह्य असलेली, उपस्थिती कमी आहे, खडतर भाग आहे, डोंगराळ आहे, आदिवासी आहे, नक्षल एरिया आहे, जायला लोकांना त्रास होतो. भापकरांनी स्वतः राज्याचे शिक्षण विभागाचे एक प्रमुख अधिकारी या नात्यानं अधिक आव्हानात्मक जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी UDAISच्या अहवालाचा आधार घेतला गेला. भापकरांनी स्वतः आव्हानात्मक जिल्ह्यातील 5 तालुके आणि या तालुक्यांमधील 447 शाळा दत्तक घेतल्या. या 5 तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, त्या केंद्रातले केंद्र प्रमुख, काही मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी या सर्वांची एक पहिली बैठक 17/10/2015 रोजी पुण्याला बालभारतीच्या माझ्या कार्यालयामध्ये घेण्यात आली. सकाळी बोलवलेल्या लोकांना आम्ही संध्याकाळपर्यंत बसून खूप चर्चा केली, माहिती घेतली, शाळा किती आहेत, केंद्र किती आहेत, परिस्थिती कशी आहे तिथली, कोणत्या वयो आहेत आणि आम्हाला कसं पुढे जायचं. यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक वर्षात या भागांकडे कुणी पाहिलंच नव्हतं. काही ठिकाणी खडतर भौगोलिक परिस्थिती होती, शाळेपर्यंत पोहोचणं अवघड होतं. काही ठिकाणी शिक्षक व्यसनाधीन होते तर काही ठिकाणी फक्त एक मूल असलेली शाळा होती. भापकर प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नांच्या मुळापर्यंत जातात, प्रत्यक्ष लोकात मिसळतात. त्यांनी या अशा आणि इतर सर्व ठिकाणी भेटी दिल्या.
शिक्षकांचे, पालकांचे, गावकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि पुढील दिशा देण्यासाठी तिथल्या शिक्षण यंत्रणेला कृती कार्यक्रम समजावून दिला. कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा होता मूल पटावर आणणं. यासाठी 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांचा सर्व्हे करण्यात आला. यासाठी शिक्षक आणि अधिकारी गावांमध्ये छोट्या छोट्या पाड्यांमध्ये जाऊन मुलांची माहिती घेऊ लागले. यासाठी स्वयंसेवी संस्था आणि एनएसएसची मदत घेण्यात आली. आता येणारी आकडेवारी 100% खरी असावी असा निर्धार शिक्षकांचा, अधिकाऱ्यांचा आणि यंत्रणेचा होता. योग्य माहिती आणि अचूक आकडेवारी एकत्रित करण्यासाठी एनआयसीच्या मदतीनं एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलं. सरळ सॉफ्टवेअरमुळे पूर्वीपासून चालू असलेले बोगस पट, शिक्षक, बोगस विद्यार्थी, खोट्या हजेऱ्या, अनुपस्थिती यांना छेद देणारं काम झालं. सरळ प्रणालीमुळे आता एखाद्या विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासणं हे कुठल्याही अधिकाऱ्याला एका क्लिकवर सहज शक्य झालंय. शाळाबाह्य मुलांना पटावर आणण्याच्या सर्वेत अधिकारी आणि शिक्षकांच्या जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे पालकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि मुलांची पटावर संख्या वाढू लागली. आता दुसरा टप्पा होता ती मुलं टिकवण्याचा. बऱ्याच शाळांची पूर्वीची परिस्थिती अतिशय बकाल होती. रंग उडालेल्या भिंती, ठिकठिकाणी धूळ, अस्वच्छ शौचालय, शाळा परिसरात कचरा यामुळे शाळेचं वातावरण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षणाला पूरक नव्हतं. हा अनागोंदी कारभार बदलण्यासाठी शिक्षण आयुक्त भापकरांनी 5ही तालुक्यात दौरे केले. एका पाड्यावर शाळेत त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेला सुरुवात केली. या प्रसंगानं प्रेरित होऊन शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी पुढील काही दिवसातच त्या बेटातील सर्व शाळा चकाचक स्वच्छ केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढच्या 15 दिवसामध्ये त्या केंद्रातल्या जवळपास 70% शाळा चकाचक, स्वच्छ, रंगवलेल्या, घाण साफ, टॉयलेट बाथरूम स्वच्छ, पाण्याची चांगली व्यवस्था, कलर दिलेल्या, सगळं झालं होतं. कसं झालं हे? शिक्षकांनी पुढाकार घेतला, प्रामाणिकपणा वाढला, हजेरी वाढली, मुलांना विश्वास वाढला, प्रेम वाढलं आणि शाळा बदलून चालल्या. परिवर्तन सुरू झालं आणि गावातलं एक परिवर्तनाचं मोठं साधन म्हणून या शाळांच्याकडे आता पाहिलं जातं. परिवर्तनाच्या या लाटेनं शाळांचं बाह्य अंग तर बदललं, त्यासोबतच शिक्षकांचं अंतरंगही बदललं. शिक्षक पालक सुसंवादाला सुरुवात झाली होती. परिणामी मुलं पटावर टिकवण्यास यश मिळू लागलं. एकूणच या भागात स्थलांतरित कुटुंबांची संख्या जास्त होती. त्यासाठी हंगामी वसतिगृह आणि शिक्षण हमीपत्र म्हणजेच एज्युकेशन गॅरंटी कार्ड या कृती कार्यक्रमात तरतूद केलेल्या योजनांचा लाभ या मुलांना मिळण्यास सुरुवात झाली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या धोरणानुसार प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्यातील 100% प्रगत असलेल्या कुमठे बीटला भेट द्यायचं ठरलं. माझ्यासहित सर्व वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव आम्ही सर्वांनीच वेगवेगळ्या शाळांच्या मधून भेटी झाल्या आमच्या. आणि यामधून असं लक्षात आलं, सर्वांच्या लक्षात आणून दिलं गेलं किंबहुना माननीय प्रधान सचिव यांनी की ज्ञान रचनावादाच्या सहाय्याने मुलं कमी वेळेमध्ये भरपूर काही शिकू शकतात. ज्ञान रचनावाद म्हणजे मोकळ्या, आकर्षक आणि आनंददायी वातावरणात हसत खेळत स्वतः कृती करत अनुभव घेत शिकणं. ज्ञानरचनावादी शिक्षणात शिक्षकाची भूमिका सुलभकाची असते. मुलांच्या कुतूहलतेला, उत्सुकतेला चालना देणाऱ्या या पद्धतीमुळे विद्यार्थी शिकायला प्रेरित होतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते, क्षमता वाढते, ती अभिव्यक्त होतात. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. आनंददायी वातावरण निर्मितीसाठी शाळांमध्ये भिंती आणि जमिनीवर तक्ते, चार्ट, माहिती, नकाशे, भौमितिक आकार इत्यादींची आकर्षक रंगरंगोटी केली. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू साधनं म्हणून वापरल्या. काही साधनं शिक्षकांनी स्वतःची कल्पकता वापरून बनवली. ज्ञानरचनावादाच्या पद्धतीमुळे मुलं शाळेत रमू लागली होती. शिक्षकांनी तयार केलेली विविध साधनं स्वतःहून हाताळू लागली होती.
आता शिक्षकांची जिद्द होती, माझं प्रत्येक मूल प्रगत असलं पाहिजे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयात गुणवत्ता पारखण्यासाठी गणित व भाषा विषयातली पहिली बेसलाईन चाचणी सप्टेंबरमध्ये राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये घेण्यात आली. जे कच्चं आहे 40%च्या आत आहे त्या मुलाला पुढे कसं घेऊन जाता येईल, या प्रत्येक मुलाला पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यात आला. प्रत्येक शिक्षकाने केला. मुलांची झालेली प्रगती बघून शिक्षक आणि अधिकारी आपल्या केंद्राचा, बेटाचा, तालुक्याचा पहिला नंबर यावा यासाठी पुन्हा एकदा जोमानं कामाला लागले. यासाठी शिक्षक आसपासच्या प्रगत शाळांना भेटी देऊ लागले. चर्चा, कार्यशाळांची मागणी करू लागले. मुलांसाठी वेगवेगळे कल्पक उपक्रम स्वतः तयार करू लागले. मुलं बोलू लागली होती. शाळा फुलू लागल्या होत्या. तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची एक कार्यशाळा पुण्यात घेतली. त्यांना संवादाच्या सातत्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप करण्यास सांगितलं. आणि पहिला व्हॉट्सअप ग्रुप झाला भामरागडचा. व्हॉट्सअप ग्रुपचं नाव देण्यात आलं हे शक्य आहे. आज या 5ही तालुक्यातील बीटप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. स्वतः माननीय श्री नंदकुमार सर आणि भापकर सर या ग्रुपवर शिक्षकांशी संवाद साधत असतात. हे नवीन डिजिटल तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल शाळा हा उपक्रम शिक्षक पुढाकार घेऊन करत आहेत आणि अगदी माफक खर्चात मोबाईल डिजिटल शाळा तयार केली. अनेक शाळांमध्ये ई लर्निंगची सुविधाही सुरू झाली आहे. मुलं अत्याधुनिक पद्धतीनं प्रशस्त वर्गात मल्टीमीडियाद्वारे ज्ञानार्जन करत आहेत. ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यासाठी समाजाच्या सर्व थरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काहींनी पैसे, काहींनी जमिनी, तर काहींनी श्रमदान अशा वेगवेगळ्या स्वरूपात दान दिलं. मला अतिशय आनंद वाटतोय की अत्यंत वेगाने हा भाग पुढे येतोय. दत्तक घेतलेल्या धडगाव, अमला, हदगाव, सेनगाव, मानवत आणि भामरागड तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळा ज्ञानरचनावादी झाल्या आहेत. या दुर्गम भागातील 100% मुलं मोबाईल डिजिटल आणि ई लर्निंगद्वारे डिजिटल स्कूलचा लाभ घेत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या धोरणानुसार या शाळा 100% प्रगत झाल्या आहेत. कितीतरी मोठा पल्ला, प्रचंड मोठा पल्ला गाठण्यात आलेला आहे आणि यामधून सगळ्यांना आनंद मिळणार आहे, शांती मिळणार आहे. मलाही भरपूर मिळाली, जी शिक्षकांना मिळते आहे. माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं विजन, शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे सरांचं मार्गदर्शन आणि प्रधान सचिव श्री नंदकुमार सरांच्या नेतृत्वानं शिक्षण आयुक्त डॉक्टर भापकरांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण गावागावात पोहोचवण्याचा हा भार उचलला. 6 महिन्यांपेक्षाही कमी काळात दुर्लक्षितांना, वंचितांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, अफाट वेगानं अभूतपूर्व यश मिळवणारी ही चळवळ जगातील एकमेवाद्वितीय ठरली तर नवल नसावं. एक मात्र निश्चित, भापकरांच्या या चळवळीमुळे जे अनाकलनीय होतं, अकल्पनीय होतं, जे अशक्य होतं, ते आता शक्य झालं.